नागपुरात राड्याच्या आधी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याचा आरोप। हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना घोषणाबाजी, व्हिडिओ व्हायरल। संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळांसह 11 मार्गांवरील बसेस पूर्णपणे बंद, तर राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये स्थानिकांकडून स्वतःच प्रवेश बंदी। नागपूर राडा दरम्यान भालदारपूरमध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रयत्न। गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल। नागपूर राडा प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। आतापर्यंत एकूण 46 आरोपी अटकेत, तर महाराष्ट्र एटीएस कडून सुद्धा नागपूर हिंसाचार प्रकरणाचा समांतर तपास सुरू। खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी नाराज, तर एका घरात 2 आमदारकी देऊन काय फायदा, इच्छुकांचा सवाल। सूत्रांची माहिती। ॲडव्होकेट शेखर जोशींकडून बुलढाण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात तक्रार। सामनातील संपादकीय लेखामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप। अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या। भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 यान हे फ्लोरिडाच्या समुद्रात उतरलं। सध्या चालता येत नसलं तरी चेहऱ्यावर त्यांच्या समाधानाचं हास्य।